40 तासांचे 40 लेक्चर करून तुम्ही भारतातल्या कुठल्याही एक्झाम मध्ये इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता। आणि हे जे लेक्चर नंबर 10 आहे याच्यावर 9 लेक्चर तुम्ही प्रॉपर बघितले नसतील तर पूर्ण स्टेप बाय स्टेप बघून घ्या, तरच आजचं लेक्चर समजेल। आणि तसंही आजचं लेक्चर हे रिव्हिजन लेक्चर आहे, म्हणजे आपण एका वाक्याचे कशा पद्धतीने 60 ते 70 वाक्य करतो हे आपण शिकत आलेलो आहे। चला मग विदाउट एनी डिले स्टार्ट करूया। मग एक्झाम कुठलीही असू द्या भारतामधली, त्या सर्व एक्झाम साठी लेक्चर उपयुक्त आहे। आणि आजचं लेक्चर आपलं फायनल लेक्चर आहे, म्हणजे 11व्या लेक्चर पासून नंतर हे जे 10 लेक्चर झालेले आहेत पहिले समजून घ्या। आजचं शेवटचं लेक्चर आहे बेसिक मधलं, पण याच्यानंतर काय बरं, याच्यानंतर मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल, जसं तुम्ही हे लेक्चर कंप्लीट करणार तुम्ही एक काम करा, हे 10 पैकी 10 लेक्चर एकदा परत बघून घ्या। तुम्हाला वाटते की सर माझी इंग्लिश 50% पेक्षा कमी आहे, तर मी काय करू, तर हे जे बेसिक वाले लेक्चर आहेत ना हे तुम्ही 2-2 वेळा बघा, बस एवढंच करायचं तुम्हाला, बाकी काही करायची गरज नाही। एकदा का तुम्ही 2-2 वेळा बघितले म्हणजे तुम्ही झिरो पासून वाक्य बनवणे, वाक्याचा अर्थ समजून घेणे, इंग्लिश मधून मराठी, मराठीमधून इंग्लिश मध्ये करणे, त्याच्यानंतर वाक्यामधली एरर सुद्धा फाइंड करणे की V3 येतो V2 येतो सर्व समजते। आणि बेसिक ग्रामर तुम्ही समजून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच किंवा टेन्सेस किंवा जे काही आपलं बेसिक नॉलेज असते हे पहिल्या 10 लेक्चर मध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे। ओके, चला मग हे 40 तासांचे 40 लेक्चर्स आहेत, पण 10 तास आपण इथं कव्हर करणार आहोत। जवळपास 10 पेक्षा कमी पण होतील, पण जास्त जे तास आहेत ते पुढे युटिलाइज होतील आपले। पुढे म्हणजे कुठे तुम्हाला माहित आहे, 10 तास संपल्यानंतर आपण काय करणार आहोत। आता हे 10 तास संपल्यानंतर आपण काय करणार आहोत एकदा बघून घ्या। याच्यानंतर आपण काय चालू करणार आहोत, आपले लेटेस्ट 2025 नियमानुसार 2025 आपले जे काही लेटेस्ट 100 रूल्स आहेत याची सुरुवात करणार आहोत आपण। 2025 100 रूल्स जे लेटेस्ट वाले असतील त्याची सुरुवात करणार आपण। आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, मग 100 रूल्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 या 20 लेक्चर मध्ये तुम्ही एका लेक्चर मध्ये 5-5 रूल्स असतील, तर जवळपास तुम्ही ग्रामरचे सर्व रूल्स शिकणार आहात। कंप्लीट इंग्लिश ग्रामर या 100 रूल्स मध्ये कव्हर होईल। कंप्लीट पॅराजंबल, कंप्लीट याच्यामध्ये पॅरिग्राफ, पॅसेजेस, कंप्लीट क्लोज टेस्ट आणि कंप्लीट तुमचा एरर, फिल इन द ब्लँक्स, इम्प्रूव्ह द सेंटेन्स, हे कंप्लीट या 20 लेक्चर मध्ये कव्हर होणार आहे। आणि त्याच्यानंतर जे शेवटचे 10 लेक्चर राहतील त्याच्यामध्ये तुमचा अँटोनिम्स चे 2 लेक्चर, सिनोनिमचे 2 लेक्चर, मिसस्पेल्डचे 2 लेक्चर, वन वर्डचे 2 लेक्चर, इडियम्स अँड फ्रेजेसचे 2 लेक्चर, असं वोकॅब्युलरी सुद्धा कव्हर होणार। तर असे हे 40 तास आहेत। हे 40 तास तुम्ही तुमच्या जीवनामधले एकदा इन्व्हेस्टमेंट करायचं आपल्या इंग्लिश कोर्स मध्ये, म्हणजे नंतर कुठल्याही एक्झाम मध्ये जेव्हा इंग्लिश विषयाला तुम्ही डील करणार, इंग्लिश विषय तुमचा स्कोरिंग आणि सर्वात सोपा विषय ठरणार आहे। चला ठीक आहे, आता याचं शेवटचं लेक्चर आहे। ऑलरेडी आपण लेक्चर 9 क्लिअर केलेले आहेत। या 10 लेक्चर मध्ये 10व्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत की कसे एका वाक्याचे 6 वाक्य होतात आणि 12 वाक्याचे पूर्ण 72 वाक्य होतात, 72 वाक्य होतात, रूपांतर होतात, हे आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत। जर तुम्हाला 12 फॉर्म्युलेज आले नाही तर तुम्हाला इंग्लिश सेंटेन्सेस मध्ये कमी मार्क मिळतील। बेसिक मध्ये तुम्ही वीक असाल आणि तुम्ही इंग्लिश मध्ये वीकच असाल असं म्हणता येईल। सो सर्वांनी एकदा हे 12 फॉर्म्युले बघून घ्या, याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही। ओके, क्लिअर, एकदा 12 फॉर्म्युले बघून घ्या। आता 12 फॉर्म्युला पासूनच आपण 72 वाक्य बनवतो, ते म्हणजे कसे ते समजून घेऊ आपण, जेणेकरून काय होणार तुम्हाला 100% याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार। फक्त एवढं बघायचं आहे की हे 3 काय आहेत आपले, हे 3 आपले सिंपल आहेत, हे 3 आपले कंटिन्यू आहेत, हे 3 आपले परफेक्ट आहेत आणि हे 3 परफेक्ट कंटिन्यूअस आहेत। यांचा वापर कुठे होतो, तर यांचा वापर होतो ज्या गोष्टी नेहमी घडतात, ज्या गोष्टी नेहमी घडतात त्यासाठी आपण हा सिंपल टेन्स वापरतो। मग तो सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल पास्ट असेल किंवा सिंपल फ्युचर असेल, हे आपण बघितलं ऑलरेडी। आणखी शिकलो आपण प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू। याचा वापर कधी करतो, कुठली घटना जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुरू असते तेव्हा तुम्ही हा कंटिन्यू टेन्स वापरता। नंतर प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू म्हणतो। नंतर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट यांचा यूज तेव्हा करतात जेव्हा आपल्या जीवनामधलं कुठलंही काम आपण काय केलेलं असते, पूर्ण केलेलं असते। पूर्ण केलेलं आहे, पूर्ण केलेलं होतं, पूर्ण केलेलं असेल असं बोलतो आपण, म्हणजे त्याला आपण परफेक्ट म्हणतो इंग्लिश मध्ये। आणि जो शेवटचा आहे तो परफेक्ट पण असतो आणि कंटिन्यूअस पण असतो, आणि त्याचा यूज आपण करतो एखादी गोष्ट एखाद्या ठराविक टाइम पासून सुरू आहे, एखाद्या ठराविक टाइम पासून किंवा ठराविक कालावधीपासून सुरू आहे, त्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू, पास्ट परफेक्ट कंटिन्यू किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा वापर करतो। चला बघा आता
याच्यामध्ये 12 पैकी 12 फॉर्म्युले शिकण्याच्या ट्रिक्स मी ऑलरेडी दिल्या तुम्हाला. मी ऑलरेडी ह्या टेक्निक्स आणि ट्रिक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर हे ट्रिक परत एकदा सांगतो की सब्जेक्ट पाठांतर करण्याची गरज नाही, कारण सुरुवातीला सब्जेक्ट येतोच. ऑब्जेक्ट सुद्धा पाठांतर करायची गरज नाही, कारण आपल्या एंडिंग मध्ये ऑब्जेक्ट येतोच. म्हणजे ना तुम्हाला सब्जेक्ट पाठांतर करण्याची गरज, ना तुम्हाला ऑब्जेक्ट पाठांतर करण्याची गरज. एवढं सोपं करून दिलं होतं मी तुम्हाला. आणखी मी तुम्हाला हे पण सांगितलं की ते 10 जर सिंपल असतील तर त्याच्यामध्ये V1, V5 आणि V2 लागू शकतो. जर ते टेन्स कंटिन्यू असतील तर त्याच्यामध्ये V4च लागतो. जर कंटिन्यू किंवा परफेक्ट कंटिन्यू असतील तर क्रियापदाचा चौथा फॉर्म लागतो. आणि जर ते परफेक्ट असतील तर क्रियापदाचा तिसरा फॉर्मच लागतो. म्हणजे मी असं सांगू शकतो, या फॉर्म्युल्यामध्ये 4 गोष्टी आहेत. 4 गोष्टी म्हणजे एक सब्जेक्ट आहे, एक हेल्पिंग वर्ब आहे, एक मेन वर्ब आहे आणि एक ऑब्जेक्ट आहे. मग सब्जेक्टची ट्रिक सांगितली, मेन वर्बची ट्रिक सांगितली आणि ऑब्जेक्टची सुद्धा ट्रिक सांगितली. तुम्हाला फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचं होतं. आणि ते सुद्धा लक्षात कसं ठेवायचं त्याचा सुद्धा मी एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. तो सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे हे फॉर्म्युले तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहतील अशा पद्धतीने मी तुम्हाला करून दिलेलं आहे. चालेल. मग आता हे 12 फॉर्म्युले जर तुम्हाला आले तर तुम्ही 72 वाक्य करू शकता, कारण एका वाक्याचे 6 होतात तर 12 वाक्याचे 72 होतात. बघा कसे. तर हे फॉर्म्युले आहेत 12 फॉर्म्युले, आणि याच्याशिवाय इंग्लिशचं वाक्य कुठले बनत नाही. आता हे जे 12 फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला 6 वेळा लिहावं लागतील. 6 वेळा. मी काय म्हणतो सर्वांनी एकदा लक्षात ठेवा. हे एक वेळ झाली, याला पॉझिटिव्ह म्हणतात. परत मी असे लिहिणार त्याला निगेटिव्ह म्हणतात. परत असे लिहिणार त्याला रिटोरिकल पॉझिटिव्ह म्हणतात. परत लिहिणार त्याला रिटोरिकल निगेटिव्ह म्हणतात. परत लिहिणार त्याला WH वर्ड पॉझिटिव्ह म्हणतात. आणि शेवटी लिहिणार त्याला WH वर्ड निगेटिव्ह म्हणतात. असं 6 वेळा हे फॉर्म्युले यूज होतील. ओके. मी तसं तुम्हाला PDF मध्ये सुद्धा इन्क्लूड करून देणार आहे फॉर्म्युले, पण आता आपण टीचिंगकडे फोकस करूया. मला काय म्हणायचं आहे, एका वाक्याचे 6 कसे होतात एकदा बघा. मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये जवळपास जे काही 6 टेन्सेस आहेत हे टीच करतो, आणि रिमेनिंग 6 जे आहेत ते तुम्ही उद्या आणि फायनल लेक्चरमध्ये शिकणार आहात. बघा कसं. तर मला म्हणायचं सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा बेसिकली तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. सब्जेक्ट V1, V5 ऑब्जेक्ट हा असतो सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला. आणि याचा जो शेवट होतो ना मराठीमध्ये तो होतो तो, ते, तात आणि आहे, असा याचा शेवट होत असतो. ओके. हा जो एंडिंग आहे याची. जसं तुम्ही बघू शकता की या वाक्यामध्ये शी कोण आहे तर शी सब्जेक्ट आहे. रीड्स कोण आहे तर रीड्स V5 आहे. आणि अ बुक कोण आहे तर अ बुक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग सब्जेक्ट प्लस V1/V5 प्लस ऑब्जेक्ट वाक्य मिळालं. आता या एका टेन्सचे 6 वाक्य तुम्हाला करता आले पाहिजे. जर करता येत असतील तुम्ही इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग झाले. बेसिकमध्ये बघा कसं. तर 6 प्रकारे म्हणजे कसं. पहिलं वाक्य आपल्याला, पहिल्या वाक्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. इथं हिचा कलर थोडा चेंज झालेला, असं सर्व द्या. म्हणजे ही नाहीच आहे इथं, असं शी आहे ना चालू तर ही येणारच नाही. चला ठीक आहे. बघा काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. तर पहिलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह करत असताना तुम्हाला माहित आहे की आपल्याला नॉट घ्यावा लागतो, आणि नॉट विदाउट हेल्पिंग वर्ब येत नसतो. हे सुद्धा समजून घ्या. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर वाक्यामध्ये काय करायचं असेल, नॉट घ्यायचा असेल तर काय करतो आपण, हेल्पिंग वर्ब पाहिजे. वाक्यात हेल्पिंग वर्ब जेव्हा नसतो तेव्हा आपण बघतो कुठला फॉर्म आहे. हा कुठला फॉर्म आहे, 5वा फॉर्म आहे. का बरं, एस लागला. मग हा जर 5वा फॉर्म आहे तर तुम्ही का कुठला हेल्पिंग वर्ब घेणार, डज घेणार. मग डज घेतल्यानंतर तुम्हाला कुठलं क्रियापद घ्यावं लागेल त्याच्यासमोर, V1 घ्यावं लागेल. कसं बघा. म्हणजे मला म्हणायचं आहे की मला वाक्य निगेटिव्ह करायचं होतं, आणि हा नॉट आला नसता जर तुम्ही हेल्पिंग वर्ब बोलवला नसता तर हा हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यावा लागला त्या नॉटला आणण्यासाठी. ओके. बघा कसं. तर शी रीड्स अ बुक, ती पुस्तक वाचते. आता मला म्हणायचं की ती पुस्तक वाचत नाही, निगेटिव्ह करायचं आहे मला, तर त्यासाठी मला हेल्पिंग वर्बची गरज होती. V5 होता म्हणून डज. हा डज होता म्हणून आपण काय केलं, V5 होता म्हणून काय केलं, डज घेतला. मग आपण डज घेतल्यामुळे हा काय केला, V1 केला. बाकी तुम्हाला काय करायचं आहे, शी रीड्स अ बुक, शी रीड अ बुक. आता तुम्ही म्हणा सर याचा एस कुठे गेला. आता मी सांगितलं ना V5 असेल तर डज घ्यायचा, आणि डज असेल तर फक्त V1 घ्यायचा. म्हणजे हा बॉक्स विसरू नका. V1 असेल तर डू, डू असेल तर V1, V5 असेल तर डज, डज असेल तर V1, आणि V2 असेल तर डीड, आणि डीड असेल तर V1. म्हणजे V1च घ्यायचा. जर तुमच्या वाक्यात डू डज डीड आला तर V1च घ्यायचा, बाकी काही घ्यायचं नाही. वाक्यात डज होता म्हणून हा V5 नाही घेतला, V1च घेतला. ती पुस्तक वाचते, शी डज नॉट रीड अ बुक, ती पुस्तक वाचत नाही. आता मला प्रश्न जर बनवायचा झाला तर हा जो हेल्पिंग वर्ब असतो आपण सुरुवातीला घेतो, हा सब्जेक्ट जो असतो इथं घेतो, पण ह्याच्यात तर हेल्पिंग वर्ब नव्हता.
तुम्ही म्हणता ना हेल्पिंग वर्ब सुरुवातीला पाहिजे, पण याच्यात तर हेल्पिंग वर्ब नव्हताच. मग याच्यात जर हेल्पिंग वर्ब नव्हता तर आपल्याला माहित आहे कुठला घेऊ शकतो हेल्पिंग वर्ब, डज घेऊ शकतो. म्हणून हा डज काय झालेला आहे, सुरुवातीला आलेला आहे. म्हणून हा शी काय झालेला आहे, त्याच्यानंतर गेलेला आहे. सो डज शी रीड अ बुक, ती पुस्तक वाचते का. आता निगेटिव्ह करायचं असेल तर परत तेच, हा डज इथं घ्या, हा शी तिथं ठेवा आणि शेवटी क्वेश्चन मार्क लावा, झालं. एवढं सोपं आहे. आता सर्व सोपं आहे, बघू शकता तुम्ही. डज शी रीड अ बुक. आता याच्यामध्ये फक्त काय करायचं होतं, हा इथं घ्या आणि हा इथं घ्या. फक्त थोडंसं टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. म्हणजे तुम्ही याला कसं करणार, तुम्ही याला असं लिहिणार डज नंतर शी, डज शी नॉट, नॉट तर दिलेलंच आहे, मग बाकी कंटिन्यू ठेवा. डज शी नॉट रीड अ बुक, ती पुस्तक वाचत नाही आहे का, आणि इथं काय करणार, क्वेश्चन मार्क देणार. नंतर बघा व्हाय डज शी रीड अ बुक, म्हणजे काय करायचं, हे कॉपी पेस्ट करायचं फक्त, हे उचलायचं इथून. म्हणजे मला एकच सांगायचं आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स बघून पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह सेंटेन्स बघून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सेंटेन्स बघून निगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स बघून निगेटिव्ह सेंटेन्स बनत असतात. हे तुम्हाला बघायचं आहे याच्यामध्ये. बघा मी काय केलं, हे पॉझिटिव्ह ॲज इट इज काय केलं, इथं कॉपी पेस्ट केलं. तुम्ही बघू शकता डज शी रीड अ बुक, बघा हेच वाक्य आहे ना ते पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह बनते. फक्त मी मनाने काय केलं, कुठलाही, असं नाही की व्हाय, तुम्ही कुठलाही डब्ल्यूएच वर्ड घेऊ शकता, असं नाही की व्हायच आला पाहिजे. पुढे चला, निगेटिव्ह साठी निगेटिव्ह, निगेटिव्ह काय होता, डज शी नॉट रीड अ बुक, हे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स होतं. डज शी नॉट रीड अ बुक, तुम्ही बघू शकता डज शी नॉट रीड अ बुक हे वाक्य दिलेलं आहे. फक्त सुरुवातीला मी काय लावला, वाय लावला. तुम्ही कुठलाही डब्ल्यूएच वर्ड घेऊ शकता. डब्ल्यूएच वर्डचा यूज कसा करतात हे तर डिटेलमध्ये तुम्ही शिकलेलं आहात त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. म्हणजे हा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाला तुमचा, की सिंपल प्रेझेंट टेन्स कसा यूज होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे 6 वाक्य तुम्हाला आले म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर तुमचं क्लिअर आहे. म्हणजे एका टेन्स तुम्हाला माहित आहे टोटल टेन्स किती असतात, टोटल टेन्स 12 असतात. म्हणजे एकाचे तुम्ही 6 करता येतात, एकाचे 6, परत याचे 6, याचे पण 6, याचे पण 6, मग तुम्ही बघू शकता याचे पण 6 आणि याचे पण 6. हे एवढे तुम्ही आज शिकणार आहात. म्हणजे 50% तुम्हाला समजलं असेल. किती होतात बरं आहे, 6 6 36, 36 सेंटेन्सेस. टोटल किती होतात, 72. आणि ते स्ट्रक्चर केलेलं असल्यानंतर तुम्हाला इम्प्रूव्ह द सेंटेन्स, सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा कुठल्याही सेंटेन्समध्ये इश्यू येणार नाही. बघू शकतो कसं. तर आता पुढे चला, सिंपल प्रेझेंट समजला आता आम्हाला. सिंपल पास्ट समजून सांगा. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट आणि जी एंडिंग होते लाने किंवा होताने, अशी एंडिंग होते याची. बघा काय म्हणू शकतो, सब्जेक्ट कोण आहे, दे, V2 कोण आहे, व्हिजिटेड, आणि ऑब्जेक्ट कोण आहे, द म्युझियम. आता आपल्याला सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे त्यांनी म्युझियमला व्हिजिट केलं किंवा म्युझियमला भेट दिली. ओके, आता तुम्हाला म्हणायचं की सर हे पॉझिटिव्ह तर झालं, निगेटिव्ह कसं करतात. निगेटिव्ह करण्यासाठी तुम्हाला गरज असते एका हेल्पिंग वर्बची, आणि या फॉर्म्युल्यामध्ये या टेन्समध्ये स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो. मग जर का स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसला तर बघायचं, मग आपल्याला V2 आहे ना, तर V2 साठी आपण काय करतो, V2 साठी डीड घेतो आणि परत डीड साठी पुढे काय घेतो, V1 घेतो, परत V2 नाही घेत. एक्झाम्पल बघा कसं. तर आता V2 होता म्हणून आपण काय केला, डीड घेतला, आणि डीड होता म्हणून डीडचा काय झाला, तो V1 झाला. म्हणजे V2 डीडच्या वाक्यात कधीच V2 राहत नाही. तुम्हाला वाटेल की सर इथं तर व्हिजिटेड होतं, मग इथं का बरं व्हिजिट घेतलं. यस, वाक्यात डीड आला. जेव्हा सेंटेन्स मध्ये डू, डज, डीड, शाल, विल यापैकी कुठला हेल्पिंग वर्ब येतो, V1च घ्यायचा, बाकी काहीच नाही. दे डिड नॉट व्हिजिट द म्युझियम, त्यांनी म्युझियमला भेट दिली, त्यांनी म्युझियमला भेट दिली नाही. आता मला प्रश्न बनवायचा आहे. प्रश्न कसा बनणार बरं, बघा प्रत्येक वाक्यामध्ये इथं चुकी केलेली आहे. हा जो डीड आहे ना, हा इथं पाहिजे होता, आणि हा जो दे आहे ना, हा इथं पाहिजे होता. एवढं रिप्लेस करून घ्या, मी तुम्हाला PDF मध्ये रिप्लेसमेंट करून देईल, डोंट वरी. ओके, सो तुम्ही काय करणार याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असं करणार की डीड, सुरुवातीला डीड घेणार, नंतर दे घेणार, डीड दे नॉट असं होणार ते सेंटेन्स. सो पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह, आणि निगेटिव्हला बघून निगेटिव्ह, निगेटिव्हला बघून निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं. ओके, चला बघू आपण कसं. तर दे विजिटेड द म्युझियम, दे डिड नॉट विजिटेड द म्युझियम. आता तुम्ही काय करता, पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह प्रश्न तयार करायचा. तो कसा, फक्त सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आणि हा दे तिथं ठेवायचा आणि व्हिजिटेडचा ईडी काउंट टाकायचा, कारण V1च लागतो. बघा केलंय का तसं. येस, त्यांनी काय केलं, हा डीड सुरुवातीला घेतला. इथं हेल्पिंग वर्ब नाही आहे म्हणजे इथे डीड आहे. का बरं डीड आहे, कारण व्हिजिटेड आहे. जेव्हा डीड बाहेर निघतो दोन गोष्टी करतो. डीड बाहेर निघला की तो पहिल्या नंबरला येऊन जातो आणि हा ईडीचा ईडी काउंट टाकतो या पद्धतीनं. सो काय करणार आपण, डीड दे व्हिजिट द म्युझियम, त्यांनी म्युझियमला भेट दिली का, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असेल तर काहीच करायचं नाही. हा डीड इथं ठेवा, हा दे इथं ठेवा, बाकीचं वाक्य जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क द्या. कसं बनणार,
डिड दे नॉट व्हिजिट द म्युझियम, व्हिजिटेड येणार नाही. ओके, एक्झाम्पल, डिड दे व्हिजिट द म्युझियम, याच्यात पण ईडी येणार नाही. डिड दे नॉट व्हिजिट द म्युझियम, त्यांनी म्युझियमला भेट दिली नाही का, असं बनणार. आता याचे दोन आहेत, खूप सिंपल आहे बनवणे. काय करायचं, एक कॉपी करायचं आणि इथं पेस्ट करायचं. बघा, कॉपी करायचं, इथं पेस्ट करायचं आणि ते एखादा डब्ल्यू चोड लावून द्यायचा, संपलं. व्हाय डिड दे व्हिजिट द म्युझियम, त्यांनी का बरं म्युझियमला भेट दिली. व्हाय डिड दे नॉट व्हिजिट द म्युझियम, तरी का बरं म्युझियमला भेट दिली नाही. म्हणजे एक्झाम्पल लक्षात आलं असेल. तुम्ही हे इथून कॉपी पेस्ट करा, झालं, हे इथे दिसते तुम्हाला. बघा, सुरुवातीला काय लावला, फक्त व्हाय लावला. अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सेंटेन्सेस करायचे आहेत. बिकॉज हेच मी तुम्हाला शिकवत आलेलं गेल्या 2-3 लेक्चरपासून, 3-4 लेक्चरपासून. मग तुमचं टार्गेट असलं पाहिजे की एका वाक्याचे 60-70 जे काही वाक्य होतात ते कसे करायचे, हे तुमचं टार्गेट आहे. आणि हे पर्सनली तुम्हाला माझ्या नंबरला पाठवायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्ही 10 पैकी 10 लेक्चर बघितले आणि तुम्ही ते क्लिअर पण केले. मग मला लक्षात येईल की जे विद्यार्थी मला हे 72 जे काही 60-70 वाक्य होतील हे पाठवायचे, मी शेवटी देणार आहे तुम्हाला वाक्य. हे वाक्य बनवून तुम्ही मला पाठवायचं आहे, जेणेकरून माझ्या लक्षात येणार की तुम्ही बेसिक कंप्लीट केलं. चला पुढे जाऊया. 2 टेन्स समजले. आता इथून सर्व टेन्सेस खूप सोपे आहेत, कठीण काही नाही आहे. एवढे सोपे आहेत की तुम्ही म्हणा सर हे तर आम्ही सेकंदात सॉल्व्ह करतो, एवढे सोपे आहेत. बघा कसं, तर मी अगोदर तुम्हाला कठीण शिकवले, आता बघा सोपे किती आहेत. तर कारण पहिले 2च कठीण असतात, कारण त्यांच्याकडे स्वतःचे हेल्पिंग वर्ब नसतात. तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, बाकी जेवढीही आता आपण घेणार आहोत ते खूप इझी आहे. रिझन आहे की त्यांच्यामध्ये स्वतःचे हेल्पिंग वर्ब आहेत, हे रिझन आहे त्यांचं. बघा कसं, तर काय म्हणू शकतो आपण. पहिलं वाक्य आहे सब्जेक्ट घ्या, घेतला, नंतर शाल किंवा विल घ्या, विल लागला, माहिती आहे का लागला तर. नंतर V1 घ्या, V1 पण घेतला, नंतर ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट सुद्धा घेतला. हा आपला ऑब्जेक्ट, हा V1, हा विल आणि हा शी. म्हणजे फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण ते वाक्य लिहिलं. एकदा का फॉर्म्युल्यानुसार तुम्ही वाक्य लिहू शकले तर बाकीचे 5 ऑटोमॅटिकली बनतात. बघा कशी एकदम तुफान ट्रिक सांगतो मी तुम्हाला. याची जे एंडिंग होते ना ते नार किंवा इल किंवा असेल अशी होते एंडिंग. शी विल फिनिश हर होमवर्क, ती तिचा होमवर्क पूर्ण करेल, संपविल असा अर्थ होते. संपवणार, संपविल असा होते. असेल होणार नाही, तर कुठे कुठे असेल लागतो. आता काय करायचं, जर पहिलं वाक्य तुम्हाला आलं तर बाकीचे सर्व वाक्य डोळे बंद करून येतात. ट्रिक्स बघा कशी आहे. तर ट्रिक अशी आहे, तुमचा जो हेल्पिंग वर्ब असतो बस त्याच्यानंतर नॉट लावा, बाकीचं वाक्य जसं तसं ठेवा, 2 नंबरचं वाक्य भेटून जाते. बघा बरं, इथं शी विल होता, इथं शी विल आहे. इथं फिनिश हर होमवर्क होता, इथं पण फिनिश हर होमवर्क आहे. फक्त काय केलं तुम्ही, नॉट लावला, बाकी तेच तर आहे. किती सिंपल होतं. मग तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तर निगेटिव्ह डोळे बंद करून येते, एवढं सोपं आहे. मग हे 2 वाक्य जर आले, तुम्हाला जरी 2 वाक्य आले तर बाकीचे 4 पण डोळे बंद करून येतात. ते कसे बघा, या पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह करायचं, या पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह करायचं, आणि निगेटिव्हला बघून निगेटिव्ह करायचं, निगेटिव्हला बघून निगेटिव्ह करायचं. ते बघा कसं. तर काय करणार आपण, आता मला हे पॉझिटिव्ह करायचं तर मी कसं करणार, हे पॉझिटिव्ह रिट्रिकल पॉझिटिव्ह, बस हा जो विल आहे ना हा विल इथं ठेवा, आणि हा जो शी आहे ना हा शी इथं ठेवा, बाकीचं वाक्य जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क लावा. बघू शकता तुम्ही. बघायच्यामध्ये हे 2 फक्त मी हे करतो कारण याच्यामध्ये चुकी झालेलीच आहे, ते कंटिन्युअस ज्या टाईपरायटरनी चुकी केलेली आहे याच्यामध्ये. ओके, आणि शेवटी काय असतो, क्वेश्चन मार्क असतो. हे रिप्लेस करून घ्याल, मी PDF मध्ये देतो तुम्हाला रिप्लेसमेंट करून, टेन्शन नका घेऊ. बघा आता काय केलं आपण, काय केलं, फक्त हा विल इथं घेतला, शी इथं घेतला. बघू शकता, विल इथं घेतला, शी इथं घेतला, बाकी तेच आहे. काही फरक दिसला तुम्हाला, शेवटी क्वेश्चन मार्क फक्त. मग पहिले जर का 2 वाक्य आले, एका वाक्यावरून दुसरं वाक्य काढता येते आणि पहिल्या 2 वाक्यावरून सर्व काढता येते. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या वर्गातला मुलगा जरी असला तो सुद्धा टेक्निकनुसार हे वाक्य बनवू शकते. आता बघा कसं. तर आता मला असं म्हणायचं, काय करायचं, फक्त काहीच नाही करायचं. हा विल इथं घ्यायचा, हा शी जो आहे हा इथं घ्यायचा, आणि बाकी वाक्य जसं तसं ठेवायचं, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. कसं बघा बरं. बघा, घेतला विल, हा विल सुरुवातीला घ्यायचा, घेतला, हा शी तिथं घ्यायचा, घेतला, मग नंतर नॉट आहे, फिनिश आहे, हर आहे, होमवर्क आहे, फक्त शेवटी क्वेश्चन मार्क लावा. एवढं सोपं आहे. परत बघा, जर का तुम्ही एवढं करू शकले, आता किती सोपं आहे बघा. आता हे याला बघून पॉझिटिव्ह करायचं असते, या वाक्याला कॉपी करा आणि इथं फक्त पेस्ट करा. इथं फक्त काय करा, पेस्ट करा. केलं, विल शी फिनिश हर होमवर्क, विल शी फिनिश हर होमवर्क. बघू शकता, फक्त सुरुवातीला जे तुम्हाला वाटते ते डब्ल्यूची वापरा, संपला आन्सर. एवढं सोपं आहे. आणि इंटरोगेटिव्ह पण बघा, विल शी नॉट फिनिश हर होमवर्क, हे सेम तुम्हाला इथं दिसेल. विल शी नॉट फिनिश हर होमवर्क हे तुम्हाला इथं दिसेल. आणि सुरुवातीला फक्त काय लावा, डब्ल्यूएच लावा. ती तिचा होमवर्क संपवणार, ती तिचा होमवर्क संपवणार नाही, ती तिचा होमवर्क संपवणार का, ती तिचा होमवर्क संपवणार नाही का, ती तिचा होमवर्क का बरं संपवणार,
ती तिचा होमवर्क का नाही संपवणार? म्हणजे तुमच्या लक्षात आलं की तुम्ही एका वाक्याचे 6 करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर यांना करू शकले. त्यांचं पण मराठी मी फटाफट सांगतो, मग पुढे जाऊ निघून. ती पुस्तक वाचते, ती पुस्तक वाचत नाही. ती पुस्तक वाचते का? ती पुस्तक वाचत नाही का? ती का बरं पुस्तक वाचते? ती का बरं पुस्तक वाचत नाही? हे होणार सिंपल प्रेझेंट. पुढे झालं. पुढे जर गेलो आपण, त्यांनी म्युझियमला व्हिजिट केलं किंवा भेट दिली. त्यांनी म्युझियमला भेट दिली नाही. त्यांनी म्युझियमला भेट दिली का? त्यांनी म्युझियमला भेट दिली नाही का? त्यांनी म्युझियमला का बरं भेट दिली? त्यांनी म्युझियमला का बरं भेट दिली नाही? हे झालं तुमचा सिंपल पास्ट. आणि सिंपल फ्युचर मी आता सांगितलं की ती तिचा होमवर्क संपवणार, ती तिचा होमवर्क संपवणार नाही. ती तिचा होमवर्क संपवणार का? ती तिचा होमवर्क संपवणार नाही का? ती तिचा होमवर्क का बरं संपवणार आणि ती तिचा होमवर्क का बरं संपवणार नाही? तर अशा पद्धतीने इंग्लिश प्लस मराठी मी दोन्ही सांगितले तुम्हाला. चला एंट्री करूया. सिंपल तर संपले आपले, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. आता घेऊया आपण कुठला भाग? आता घेऊया आपला पास्ट कंटिन्यू, प्रेझेंट कंटिन्यू आणि फ्युचर कंटिन्यू. ओके, फक्त एक काम कर, चला या वाक्यामध्ये त्यांनी नेहमी चुकी केलेली आहे, मी तुम्हाला रिप्लेस करून देत आहे. वॉज इथं काय येणार? ही. वॉज ही असं होणार. ते बघा, सुरुवातीला सब्जेक्ट घ्या, घेतला. नंतर वॉज वर पैकी वॉजच घ्या कारण ही एक वचन आहे. नंतर V4 घ्या ज्याला ING लागते. नंतर ऑब्जेक्ट घ्या, आपला ऑब्जेक्ट पण आहे. म्हणजे वाक्य तर तुम्हाला बनवता आलं, वाक्य तुम्ही बनवलं, बट वाक्य तर बनलं आपलं. आता याचे 6 वाक्य कसे करायचे त्यासाठी पहिले निगेटिव्ह करा. निगेटिव्ह मी सांगतो तुम्हाला, पहिलं वाक्य आलं ना, बाकीचे वाक्य करणं एवढं सोपी जाईल की तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही. ओके, मी एवढं खोडतो, नंतर तुम्हाला परत लिहून देतो इथं. बघा कसं. तर आता मला म्हणायचं आहे, फक्त काय करा, जो हेल्पिंग वर्ब असतो, मेन वर्ब असतो, त्या दोघांच्या मधात नॉट येत असतो. झालं, संपलं. तेच वाक्य जसं तसं दिसेल. ही वॉज प्लेइंग फुटबॉल, प्लेइंग फुटबॉल. फक्त दोघांच्या मधात काय लिहिला तुम्ही? नॉट लिहिला. एवढं सोपं आहे. पॉझिटिव्ह आलं म्हणजे निगेटिव्ह डोळे बंद करून येते. आता हे 2 आले म्हणजे बाकी सर्व पण येतात. ते कसे बघा, काय करायचं असते? हा वॉज इथं बघा, पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह करायचं, निगेटिव्हला बघून निगेटिव्ह, निगेटिव्हला बघून निगेटिव्ह करायचं. ते कसं बघा, वॉज इथं घ्या, ही तिथं घ्या, चालेल. बघा तुम्ही घेतला की नाही? वॉज इथं घेतला, ही तिथं ठेवला, बाकी सर्व प्लेइंग, फुटबॉल आणि शेवटी क्वेश्चन मार्क. एवढं सोपं आहे. इथं बघा, आता निगेटिव्हचं कसं करतो? वॉज इथं ठेवा, ही तिथं ठेवा, बाकी जसं तसं खाली ठेवा, शेवटी क्वेश्चन मार्क द्या. बघा कसं केलं आपण. वॉज इथं घ्या, हा वॉज इथं घ्या आणि ही तिकडे घ्या इथं, बाकी नॉट, प्लेइंग, फुटबॉल, शेवटी क्वेश्चन मार्क. शेवटी काय लागेल? क्वेश्चन मार्क. बाकी सर्व जसं तसं. नंतर बघा, आता काय करायचं? याला कॉपी पेस्ट करायचं. हा भाग कॉपी उचलायचा इथून आणि हा भाग इथं पेस्ट करायचा. एवढं सोपं आहे बघा. फक्त सुरुवातीला काय लावला? WH वर्ड. सेम इथं तेच करायचं. हा भाग तुमचा कॉपी करायचा आणि इथं पेस्ट करायचा. बाकी काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये. फक्त सुरुवातीला कुठले WH वर्ड घेऊन घ्यायचा. याची मराठी कशी होते ते बघा. ही वॉज प्लेइंग फुटबॉल. तो फुटबॉल खेळत होता. म्हणजे याची जी एंडिंग आहे ना, ती होते त होता, त होती, त होतो, त होता, त होती, त होतो, अशीची एंडिंग होते. तो फुटबॉल खेळत होता, तो फुटबॉल खेळत नव्हता, तो फुटबॉल खेळत होता का? तो फुटबॉल खेळत नव्हता का? तो का बरं फुटबॉल खेळत होता? तो का बरं फुटबॉल खेळत नव्हता? मग असे तुम्ही काय करू शकता? एका वाक्याची तुमच्या लक्षात आलं असेल 6 वाक्य इझिली करू शकता. ओके, पुढे चला. आणखी जसं तुम्ही पास्ट कंटिन्यू बघितला, सेम तुम्हाला बघायचं आहे प्रेझेंट कंटिन्यू जाता. आता याच्यामध्ये बघा काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे, नेहमी चुकी झालेली आहे. हे रिप्लेसमेंट करून घेऊ आपण इथं. आता आपण काय करू शकतो बघा, याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट घ्या, घेतला. नंतर ॲमेझार मधून काही पण एक घ्या, काही पण म्हणजे म्हणाल नाही, अनेक वचन आहेत आर, एक वचन असतं इज आणि आय असतं एम, असं वापरतो आपण. नंतर V4 घ्या, V4 कोण आहे? वॉचिंग. नंतर ऑब्जेक्ट घ्या, कोण आहे? द मूवी. वी आर वॉचिंग द मूवी, म्हणजे मूवी काही स्पेशल असेल म्हणून द लावला, अदरवाईज ए पण लावतो आपण. वी आर वॉचिंग अ मूवी. ओके, सो इथं द आणि ए हे कॉमन असते, हे समजून घ्या. द लावला म्हणजे एक स्पेसिफिक मूवी बघत आहे आणि ए लावला म्हणजे जसं रोज कोणीतरी, म्हणजे हे वाक्य, मी एक टीचर आहे, मी कधी मूवी बघत नाही, पण मी मूवी बघत आहे, मग काही स्पेशल, मग तिथं द लागतो. कॉमन आहे, जसे तुम्ही बघता, मी पण रोज बघतो, कॉमन आहे. ए दोन्ही करेक्ट असतात. ओके, मिनिंग बदलतो फक्त थोडासा. वी आर वॉचिंग द मूवी, तुम्हाला माहित आहे हे वाक्य आला, माझे वाक्य सर्व येतात. कसे येतात ते बघा. आर आणि वर या दोघांच्या मधात काय करायचं? आर आणि वॉचिंगच्या दोघांच्या मधात नॉट. बघू शकता, वी आर वॉचिंग द मूवी, वॉचिंग द मूवी, फक्त काय केलं इथं? नॉट लावला. एवढं सोपं आहे. एकदा काय 2 सेंटेन्स आले म्हणजे बाकी सर्व आले. कसे येतात ते बघा बरं. काय करतो त्यासाठी आपण? त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं ते बघा. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह, निगेटिव्हला बघून निगेटिव्ह, निगेटिव्हला बघून निगेटिव्ह
आपण करत असतो. एक्झाम्पल, जसं हा आर इथं घ्या, हा व्ही इथं घ्या आणि फक्त शेवटी क्वेश्चन मार्क द्या. बघा केलेलं, तेच केलेलं आहे. हा आर सुरुवातीला घेतला, हा व्ही तिथं ठेवला, वॉचिंग द मूव्ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क. इथं पण बघा, हा आर इथं घ्या, हा व्ही तिथं ठेवा, बाकी जसं तसं केलेलं आहे. बघा, हा आर इथं घ्या, घेतला इथं आर, हा व्ही तिकडे घ्या, घेतला व्ही, बाकी नॉट वॉचिंग द मूव्ही, जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क. बघू शकता. आणि हे दोन करण्यासाठी तुम्हाला माहित आहे, या वाक्याला कॉपी पेस्ट करा आणि ते कॉपी करा आणि इथं पेस्ट करा, झालं संपलं. या वाक्याला कॉपी करा आणि कुठे पेस्ट करा, शेवटी पेस्ट करा, झालं संपलं. एवढं सोपं आहे. म्हणजे एक वाक्य जर आलं तर तुम्हाला एकाचे 6 इझिली येतात. म्हणून सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, पहिले 12 फॉर्म्युले व्यवस्थित करणे. जर 12 फॉर्म्युले झाले नाही तर हे काही येणार नाही ना आपल्याला. स्ट्रक्चर चुकत जातील, प्रॉब्लेम येत जातील. ते येऊ नये म्हणून तुम्ही काय करा, आणि तुम्हाला इंग्लिश याचे बेनिफिट्स खूप सारे आहेत. तुमच्यामध्ये एवढा चेंजेस होणार आहेत जर तुम्ही हे केलं तर खूपच. बघा मराठी, वी आर वॉचिंग द मूव्ही म्हणजे आम्ही मूव्ही बघत आहोत. आम्ही मूव्ही बघत नाही आहोत. आम्ही मूव्ही बघत आहोत का? आम्ही मूव्ही बघत नाही आहोत का? आम्ही का बरं मूव्ही बघत आहोत? आम्ही का बरं मूव्ही बघत नाही आहोत? या पद्धतीने चालेल. चला मग आता आजचा आपण शेवटचा टेन्स घेऊया, की जो आहे आपला फ्युचर कंटिन्युअस, की ज्याच्यामध्ये विद्यार्थी सर्वात जास्त चुका करतात. या टेन्समध्ये विद्यार्थी सर्वात जास्त चुका करतात आणि या चुका आजपासून होणार नाहीत. ओके, बघू आपण आता. एकदा वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येणार की कशा पद्धतीचा यूज होतो. ओके, बघूया आपण आता. सर्वांनी एकदा बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आणि याच्यानंतर तुमच्या चुका सुद्धा होणार नाहीत या अशा पद्धतीच्या सेंटेन्सेसमध्ये. ओके, आय होप सर्वजण बघितलं असेल, रीड केलं असेल. आजचा शेवटचा टेन्स आहे, त्याला बघून घेऊया आपण. आणि मला काय म्हणायचं आहे, फ्युचर कंटिन्यू टेन्स फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस बी प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचा शेवट जो होतो तो होतो त असेल, असा होतो, त असेल. बघूया. सब्जेक्ट घ्या, घेतला. शाल विल मधून काहीतरी घ्या, घेतला. नंतर बी घ्या, तो पण घेतला. नंतर वी फोर घ्या, तो पण घेतला. नंतर ऑब्जेक्ट घ्या, तो सुद्धा घेतला. आता हे जे वाक्य बनलेलं आहे, आय शॅल बी इटिंग अ मँगो, सिंपल वाक्य आहे. फक्त आपल्याला समजून घ्या की हा आपला हेल्पिंग वर्ब आहे. हा पण हेल्पिंग वर्ब आहे, पण दोघांच्या मदत लागत असतो. नॉट कुठे लावायचा, शाल आणि बी या दोघांच्या मधात. इथंच विद्यार्थी सर्वात जास्त चुका करतात. काही विद्यार्थी काय करतात, बीच्या नंतर नॉट लावतात आणि वाक्य चुकते. बघा, नॉट एक्झॅक्टली कुठे लावायचं आहे, अदरवाईज तुमचे सेंटेन्सेस चुकतील, तुमचं स्ट्रक्चर चुकणार आहे. मग आपण म्हणणार आय शाल बी इटिंग अ मँगो, म्हणजे मी आंबा खात असेल. आय शाल नॉट बी इटिंग अ मँगो, म्हणजे मी आंबा खात नसेल फ्युचरमध्ये. पुढे बघा. आता तुम्हाला जर काय दोन वाक्य आले तर बाकी सर्व येतात. फक्त पॉझिटिव्ह साठी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह साठी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह साठी निगेटिव्ह, निगेटिव्ह साठी निगेटिव्ह सेंटेन्स बघायचं आहे. बाकी काही करण्याची गरज नाही तुम्हाला. बघा बरं, पॉझिटिव्ह साठी पॉझिटिव्ह कसं करणार. आता हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेणे म्हणजे काय शाल बी उचलू का? नाही. तुम्हाला फक्त कोणाला उचलायचं आहे, शालला सुरुवातीला ठेवायचं आहे आणि आयला इथं ठेवायचं आहे. बाकीचं सेंटेन्स जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क. करूया आपण. जसं मला काय म्हणायचं होतं, शाल सुरुवातीला घ्या, घेतला. आय नंतर घ्या, घेतला. बाकी जसं तसं बी इटिंग अ मँगो, शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे मी आंबा खात असेल, मी आंबा खात नसेल. मी काय आंबा खात असेल का? आता मी काय आंबा खात नसेल का, हे वाक्य बनणार ते. ह्याच्यामध्ये सुद्धा काय करा, शाल सुरुवातीला घ्या, आय इथं ठेवा, बाकीचं वाक्य जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क. बघू. शाल सुरुवातीला घेतला का? हो घेतला. आय नंतर ठेवला का? हो ठेवला. मग नंतर नॉट आहे, नंतर बी आहे, नंतर इटिंग आहे, नंतर मँगो आहे. फक्त शेवटी काय द्याल तुम्ही? क्वेश्चन मार्क. याच्यामध्ये पण दिला असेल ना क्वेश्चन मार्क, विसरले नाही ना तुम्ही? बघून घ्या, इथं सुद्धा काय ना शेवटी क्वेश्चन मार्क. बघून घ्या चला एकदा. चला ठीक आहे. शाल आय नॉट बी इटिंग अ मँगो, काय मी आंबा खात नसेल का? या पद्धतीनं. आणि जर का तुम्हाला इथपर्यंत पोहोचले तर हे तर डोळे बंद करूनच बनतात. तुम्हाला माहित आहे हा भाग तुम्हाला फक्त काय करायचा आहे, कॉपी करायचा आहे आणि इथं पेस्ट करायचा आहे. जेणेकरून काय होणार, आणि सुरुवातीला डब्ल्यूच वर्ड लावायचा आहे. व्हाय शाल आय बी इटिंग अ मँगो, मी का बरं आंबा खात असेल. आणि इथं काय करायचा, निगेटिव्ह भाग पिक करायचा. हा निगेटिव्ह भाग जर पिक केला तर कसं करणार आपण, शाल आय नॉट बी इटिंग अ मँगो. तुम्ही बघू शकता, शाल आय नॉट बी इटिंग अ मँगो, फक्त सुरुवातीला काय लावा, व्हाय, मी का बरं आंबा खात नसेल. ओके, फॉर्म्युला काय दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस वी3 प्लस ऑब्जेक्ट, आणि या टेन्सचा शेवट होतो लेला आहे, लेली आहे, लेले आहेत. खूप सारे वाक्य तुम्ही बोलता की हो त्यांनी तर मला पार्टी दिलेली आहे, हो त्यांनी तर मला सांगितलेलं आहे तुझ्याबद्दल, म्हणजे काहीतरी केलेलं आहे, ऍक्शन पूर्ण झालेली आहे, तेव्हा आपण यूज करतो. आणि बेसिकली आपण काय करतो, फॉर्म्युला सब्जेक्ट नंतर हॅव्हॅज पैकी एखादा शब्द, शी एकटा आहे म्हणून हॅज घेतला, अनेक असता हॅव घेतला असता, V3 स्टार्टेड आणि ऑब्जेक्ट अ न्यू जॉब.
म्हणजे आपण सब्जेक्ट, हॅव हॅज, V3 आणि ऑब्जेक्ट हा आपला फॉर्म्युला होता. तुम्हाला माहित आहे की जर तुम्हाला एक वाक्य करता आलं तर बाकीचे वाक्य इझिली करता येतात. याची टेक्निक सुद्धा मी तुम्हाला सांगितली. काय असतं टेक्निक बरं? मग तुम्हाला माहित आहे आम्हाला सिंपल सर पहिलं वाक्य तर करता आलं, मग बाकीचे करता येतील का? आम्हाला इझिली करता येतील. ते टेक्निक सांगतो. टेक्निक अशी आहे, पॉझिटिव्हला बघून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला बघून निगेटिव्ह बघायचं. कसं? आता निगेटिव्ह जर करायचं झालं तर शी हॅज कधीही हेल्पिंग ऑफच्या नंतर आपण काय करतो? नॉट लिहित असतो. बाकी तर सर्व तेच आहे. स्टार्टेड अ न्यू जॉब. म्हणजे काय केलं आपण इथं? फक्त हेल्पिंग ऑफ नंतर नॉट लिहिला म्हणजे वाक्य निगेटिव्ह बनते. एवढं सोपं होतं. बघू शकता तुम्ही काय केलं आपण की शी हॅज स्टार्टेड अ न्यू जॉब. याचं मराठी करायचं असेल तर कसं करतो? तिने नवीन जॉब सुरू केलेला आहे असं करतो आपण. तिने नवीन जॉब सुरू केलेला आहे असं मराठी करतो. आणि निगेटिव्ह करताना तिने एक नवीन जॉब सुरू केलेला नाही आहे म्हणजे त्याचं निगेटिव्ह झालं. अशा पद्धतीने फक्त हेल्पिंग ऑफच्या नंतर नॉट देऊन वाक्य निगेटिव्ह करता येते. मग हे 2 का वाक्य आले तुम्हाला तर बाकी सर्व 100% येतात. ते कसे बघा एकदा कसे करायचे. फक्त आणि फक्त काय करायचं? पॉझिटिव्ह साठी हा हेल्पिंग ऑफ इथं घ्यायचा, हा सब्जेक्ट इथं घ्यायचा, बाकी वाक्य जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क लावायचा. कसं बघा आता? बघा मी सांगितलं ना, हॅज इथं घ्यायचा म्हणजे सुरुवातीला घ्यायचा, घेतला. शी तिकडे ठेवायचा म्हणजे ठेवला इथं. बाकी स्टार्टेड अ न्यू जॉब ॲज इट इज आणि शेवटी क्वेश्चन मार्क केला आपण. इथं बघा बरं सेम, हॅज इथं ठेवा, शी इथं ठेवा, बाकीचं वाक्य जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क लावा. बघा एकदा कसं तर काय केलं? हॅज इथं घेतला म्हणजे इथं घेतला, शी त्या साईडला घेतला, नॉट ॲज इट इज, स्टार्टेड ॲज इट इज, अ न्यू जॉब, शेवटी क्वेश्चन मार्क. आणि जर का तुम्ही इथपर्यंत करू शकले हे तर इझिलीच करता. हॅज शी स्टार्टेड अ न्यू जॉब याला फक्त काय करायचं? कॉपी पेस्ट आणि इथं ठेवून द्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण शिकलो की अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सेंटेन्स कॉपी पेस्ट करून त्याचा पूर्ण मिनिंग काढू शकता, पूर्ण वाक्य बनवू शकता. याच्यामध्ये पण बघा, हॅज शी नॉट स्टार्टेड अ न्यू जॉब याला कॉपी करायचं आणि इथं पेस्ट करायचं. म्हणजे डब्ल्यूएच वर्ड बनवत असताना हे दोन्ही वाक्य इथं कॉपी पेस्ट असतात. फक्त सुरुवातीला कुठलंही एखादं डब्ल्यूएच वर्ड लावून द्यायचं, झालं संपलं. आता यांना कसं वाचतो आपण? शी हॅज स्टार्टेड अ न्यू जॉब, तिने एक नवीन जॉब सुरू केलेला आहे. शी हॅज नॉट स्टार्टेड अ न्यू जॉब, तिने एक नवीन जॉब नाही सुरू केलेला आहे. हॅज शी स्टार्टेड अ न्यू जॉब, तिने एक नवीन जॉब सुरू केलेला आहे का? हॅज शी नॉट स्टार्टेड अ न्यू जॉब, तिने नवीन जॉब सुरू केलेला नाही आहे का? व्हाय हॅज शी स्टार्टेड अ न्यू जॉब? बिकॉज शी हॅज ऑलरेडी अ जॉब. देन व्हाय हॅज शी स्टार्टेड अ न्यू जॉब? तिच्याकडे ऑलरेडी जॉब आहे, मग तिने काय नवीन जॉब का बरं सुरू केला? व्हाय हॅज शी स्टार्टेड अ न्यू जॉब? व्हाय हॅज शी नॉट स्टार्टेड अ न्यू जॉब? तिने का बरं नवीन काम चालू नाही केलं अजून? का बरं काम धंदा नवीन चालू नाही केला, जॉब चालू नाही केला असं म्हणू शकतो. सो या टेन्सचा वापर आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याला काय करायचं असते? ऍक्शन पूर्णपणे झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत हे सांगण्यासाठी. क्लिअर? सो आय होप क्लिअर झालं असेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा असा यूज केला जातो. ओके, जायचं पुढे. चला मग नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जर बघितलं तर पास्ट परफेक्ट टेन्स आहे की ज्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असतो. आणि याची जी एंडिंग आहे ती होते लेला, लेली, लेले, होता, होती, होतो, लेला होता, लेला, लेले होते, लेली होते. आता मला म्हणायचं सुरुवातीला काय घ्यायचं होतं? सब्जेक्ट, नंतर काय घ्यायचा होता? हॅड, नंतर काय घ्यायचा होता? V3, नंतर काय घ्यायचा होता? ऑब्जेक्ट. इथपर्यंत आहे. आणि हे दुसरं वाक्य त्याचं काही आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला फक्त एवढंच वाक्य बघायचं आहे की जे आपल्याला काय करायचं आहे की शी हॅड कुक डिनर, तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला होता. याचा अर्थ काय होतो की तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला होता. केव्हा? बिफोर ही अराइव्ड. तो येण्याच्या अगोदरच तिने रात्रीचा स्वयंपाक पूर्ण केलेला होता. म्हणजे ही ऍक्शन पूर्ण होण्याच्या अगोदर ही ऍक्शन पूर्ण झालेली होती. या वाक्याला आपण बघतच नाहीये. बिफोर ही अराइव्ड, बिफोर ही अराइव्ड, बिफोर ही अराइव्ड, बिफोर ही अराइव्ड, बिफोर ही अराइव्ड हे दुसरं वाक्य आहे की जे सिंपल पास्ट टेन्स मध्ये जे तुम्ही शिकले त्याला सोडून द्या. आपला मेन उद्देश काय? पास्ट परफेक्ट टेन्स वरती की शी हॅड कुक डिनर, तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला होता. तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला होता. निगेटिव्ह करायचं आहे बस, हेल्पिंग ऑफच्या नंतर नॉट लावा, बाकी सर्व तेच आहे. शी हॅड कुक डिनर, फक्त काय करायचं होता? हॅडच्या नंतर नॉट. शी हॅड नॉट कुक डिनर, तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला नव्हता, तो येण्याच्या अगोदरच. आता मला प्रश्न बनवायचा, एकदा काय 2 वाक्य आले तर बाकीचे वाक्य तुम्ही डोळे बंद करून इझिली स्वतःवरून करू शकता. ते बघा कसं. तर काय करतो आपण? हॅड इथं घेतो, शी इथं घेतो, ऍट द एंड फक्त क्वेश्चन मार्क लावतो. बघा केलेला इथं.
बघा हा हॅड सुरुवातीला घेतला, हा शी इथं घेतला, कुक डिनर, बाकीचं वाक्य जसं तसं, फक्त ऍट द एंड तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसेल. तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला, तो येण्याच्या अगोदरच तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला होता का, प्रश्न आहे. इथं हॅड इथं घ्या, शी इथं ठेवा, बाकीचं वाक्य जसं तसं बघू शकता तुम्ही. हा हॅड इथं घेतला, हा शी तिथं ठेवला, नॉट कुक डिनर, बाकीचं वाक्य जसं तसं, ऍट द एंड क्वेश्चन मार्क बघितलं असेल. हॅड शी नॉट कुक डिनर बिफोर ही अराइव्ड, तो येण्याच्या अगोदर तिने स्वयंपाक केलेला नव्हता का, असं आपण बोलतो. पुढे झाला. आता जर का तुम्ही इथपर्यंत पोहोचले ते 2 वाक्य तर मी सांगतो तुम्ही डोळे बंद करून करू शकता. कारण माहित आहे आपण हे वाक्य उचलतो इथून आणि डायरेक्टली काय करतो, ऍज इट इज ठेवतो. तुम्ही बघू शकता हे वाक्य उचलून आपण डायरेक्टली ऍज इट इज इथं ठेवलं आणि हे वाक्य उचलून आपण काय केलं, ऍज इट इज इथं ठेवलं. तुम्ही बघू शकता. मला असं म्हणायचं आहे फक्त सुरुवातीला काय लावला, व्हाय लावला. चला यांचं मराठी बघा एकदा कसं होते तर. शी हॅड कुक डिनर बिफोर ही अराइव्ड, तो येण्याच्या अगोदरच तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला होता. शी हॅड नॉट कुक डिनर बिफोर ही अराइव्ड, तो येण्याच्या अगोदरच तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला नव्हता. हॅड शी कुक डिनर बिफोर ही अराइव्ड, तो येण्याच्या अगोदर तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला होता का. हॅड शी नॉट कुक डिनर बिफोर ही अराइव्ड, तो येण्याच्या अगोदर तिने रात्रीचा स्वयंपाक केलेला नव्हता का. आता व्हाय हॅड शी कुक डिनर बिफोर ही अराइव्ड, तो येण्याच्या अगोदर तिने का बरं स्वयंपाक केलेला होता. आणि नंतर आहे व्हाय हॅड शी नॉट कुक डिनर बिफोर ही अराइव्ड, म्हणजे तो येण्याच्या अगोदर तिने का बरं स्वयंपाक केलेला नव्हता. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट हे दोन्ही बघितले. आता बघूया परफेक्ट मधला शेवटचा भाग जो असतो आपला कुठला, फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि त्याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस शॅल अब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एकदा फॉर्म्युला बघून घ्या जेणेकरून लक्षात येणार. कारण हे टेन्सेसचे फॉर्म्युले बघा तेच आपण शिकत आहे, तेच रिपीट करत आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी. ओके चला मग इथपर्यंत क्लिअर आहे, समजलं. आता परफेक्ट मधला शेवटचा बघू, नंतर आपण परफेक्ट कंटिन्यू वरती जाऊ. बघा सुरुवातीला काय पाहिजे होता, सब्जेक्ट आहे, नंतर काय पाहिजे होता, विल आणि हॅव. मग विल पण आहे आणि हॅव पण आहे. नंतर पाहिजे होता V3 तो पण आहे. नंतर पाहिजे होता ऑब्जेक्ट आणि तो पण आहे. बाय द एंड ऑफ द मंथ, बाय द एंड ऑफ द मंथ, बाय द एंड ऑफ द मंथ हा एक्स्ट्रा भाग आहे तुमचा, एक्स्ट्रा भाग. बाय द एंड ऑफ द मंथ तो एक्स्ट्रा भाग आहे, घ्या नका घेऊ काही फरक नाही पडत वाक्याला. बघा आता आपण काय करणार आहोत, पहिलं वाक्य समजून घेऊ की तिने बाय द एंड ऑफ द मंथ. आता शी विल हॅव रिटन द बुक बाय द एंड ऑफ द मंथ. या मंथच्या एंड पर्यंतच तिने काय केलेलं असेल बघा. याचा अर्थ होते बाय द एंड ऑफ द मंथचा अर्थ होते या महिन्याच्या एंड पर्यंत. सो शी विल हॅव रिटन द बुक बाय द एंड ऑफ द मंथ. या मंथच्या एंड पर्यंतच तिने काय केलेलं असेल, तिने पुस्तक लिहिलेलं असेल. या सेंटेन्सचा या टेन्सचा जो शेवट होतो लेला असेल, लेली असेल, लेले असेल, लेले असेल असा या फॉर्म्युल्याचा किंवा या टेन्सचा शेवट होतो. सो तिने या महिन्याच्या शेवटीच तिने काय केलं असेल किंवा शेवटपर्यंतच तिने काय केलं असेल, तिने तिचं पुस्तक लिहिलेलं असेल. ओके मग का जर एक वाक्य आलं तर बाकी सर्व वाक्य तुम्ही डोळे बंद करून करू शकता. बिकॉज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू लॉट ऑफ टेक्निक्स अँड ट्रिक्स, ते वापरून तुम्ही करू शकता. बघा पहिलं वाक्य आपल्याला येते म्हणजे आता बाकीचे सर्व वाक्य आपण करू शकतो. कसे करू शकतो बघा. आता माहिती आहे आम्हाला हा जो विल आहे, हा विल काय आहे, हेल्पिंग वर्ब. हा पण काय आहे, हेल्पिंग वर्ब. पण दोघांच्या मधात आपल्याला नॉट लिहायचं असते, बघू शकता. विल दोघांच्या मधात नॉट. विल इथं आहे, हॅव इथं आहे. आता इथं नॉट नाही लावणार, पण विल इथं आहे, हॅव इथं आहे, इथं नॉट लागणार आहे. नॉट इथं येत नाही, आला तर मग तो वोंट बनणार. नॉट इथं नाही येणार, एवढं समजून घ्या. विल नॉट शी असं नसते, विल शी नॉट असं असते. म्हणून स्ट्रक्चरमध्ये खूप सारे विद्यार्थ्यांचे मार्क जातात. ओके चला मग समजलं आता आम्हाला, त्यानुसार आम्ही हे वाक्य बनवतो. मग पॉझिटिव्ह बनून निगेटिव्ह समजलं की नॉट कुठे लागतो. आता 2 वाक्य जर का आले तर बाकीचे आपण इझिली करतो. जसं की विल इथं ठेवा, शी इथं ठेवा, बाकीचं वाक्य जसं तसं बघा. विल इथं ठेवला, शी इथं ठेवला, बाकीचं वाक्य जसं तसं आणि ऍट द एंड क्वेश्चन मार्क. इथं पण बघा विल इथं ठेवा, शी इथं ठेवा आणि बाकीचं वाक्य जसं तसं दिसेल तुम्हाला, बघू शकता. विल इथं, शी इथं आणि बाकीचं वाक्य जसं तसं आणि ऍट द एंड क्वेश्चन मार्क. आणि याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे वाक्य आहे हे पूर्ण वाक्य कॉपी केलेलं आहे आणि इथं पूर्णपणे पेस्ट केलेलं आहे. हे पण वाक्य बघा, हे पूर्ण वाक्य कॉपी केलेलं आहे आणि पूर्ण इथं पेस्ट केलेलं आहे. फक्त सुरुवातीला काय लावायचा होता, WH वर्ड लावायचा होता. चला याची सर्व मराठी बघू आता, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण आणखी होणार आहे. मराठी कशी होणार यांची, मराठी करत असताना पहिला शब्द मराठीत करायचा आणि शेवटून करत आणायचं. तिने या महिन्याच्या शेवटपर्यंत पुस्तक लिहिलेलं असेल.
तिने, पहिला शब्द करायचा मराठीमध्ये, तिने या महिन्याच्या शेवटपर्यंत पुस्तक लिहिलेलं नसेल. आणि बाकीचे तर मग तुम्ही करू शकता. तिने या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा या महिन्याच्या एंडपर्यंत पुस्तक लिहिलेलं असेल का? तिने या महिन्याच्या शेवटपर्यंत पुस्तक लिहिलेलं नसेल का? तिने का बरं या महिन्याच्या शेवटपर्यंत पुस्तक लिहिलेलं असेल आणि तिने का बरं या पुस्तकाच्या शेवटपर्यंत पुस्तक लिहिलेलं नसेल. संपलं. अशा पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, इव्हन फ्युचर परफेक्ट टेन्स करू शकले आणि ते तुमच्या लक्षात सुद्धा आलं आणि तुम्हाला तुम्ही बघितलं. आता शेवटचा भाग आहे आपला तो म्हणजे जे टेन्सेस परफेक्ट पण असतात आणि कंटिन्यूस पण असतात. जसं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू, पास्ट परफेक्ट कंटिन्यू, फ्युचर परफेक्ट कंटिन्यू. याचा एकदा फॉर्म्युला बघून घ्या आणि याच्यावर नजर टाका, जेणेकरून काय होणार, जेही आपण आता काही सेंटेन्सेस बनवणार आहे ते तुमच्या लक्षात येतील एक्झॅक्टली. बघा काय करूया आपण आता याच्यामध्ये एक समजून घेऊया. याच्यामध्ये निगेटिव्ह करायचं नाही, बट जर केलं तर कसं करायचं ते पण सांगतो. हॅज आणि बीनच्या मधात नॉट येत असतो. जर स्पीकिंग मध्ये करायचंच झालं, अपवादवालं वाक्य आलंच आणि निगेटिव्ह टाकावंच लागते जबरदस्तीने, मग कुठे टाकायचं? हॅज आणि बीनच्या मधात. समजलं तुम्हाला? टाकायचंच आहे तर हॅज आणि बीनच्या मधात म्हणजे इथं येणार. ओके, टाकायचं जर निगेटिव्ह तर काय येणार? हॅज इथं आहे आणि बीन इथं आहे तर कुठे टाकणार? नॉट इथं. टाकायचं झालं जबरदस्तीने, ऑप्शनच नाही सर आमच्याकडे आणि यांनी एक्सेप्शन मध्ये टाकलं तसं ऍक्च्युअल लागत नाही नियमानुसार. तरी आता निवडायचंच आहे, ऑप्शनमध्ये नाही आहे दुसरा पर्याय, तर मग काय करतो आपण? इथं नॉट लिहित असतो. अदरवाईज तो लागत नसतो, स्पीकिंग मध्ये लागतो, ग्रामरमध्ये लागत नाही, असा रूल आहे रेफरन्स पुस्तकांचा. चला मग आता यांना आपण कंप्लीट करूया, शिकूया. फॉर्म्युला काय याचा? अगदी सोपा करायचा, निगेटिव्ह होणार नाही, म्हणजे 3च वाक्य असतील. मग सब्जेक्ट आहे, हॅव पैकी एखादा शब्द आहे, बीन सुद्धा आहे, बिफोर सुद्धा आहे आणि ऑब्जेक्ट सुद्धा आहे. चला ठीक आहे, सर्वच गोष्टी झाल्यात म्हणजे आपला फॉर्म्युला करेक्ट आहे. आता आपण काय करणार? मराठी काढणार. शी हॅज बीन स्टडिंग फॉर द एक्झाम ऑल वीक. ती संपूर्ण आठवडाभर एक्झामसाठी अभ्यास करत आलेली आहे. म्हणजे याचा जो शेवट होतो तो कसा होतो? तर आलेला, आलेली, आलेलो आहे असा याचा शेवट होतो. ओके, चला बघा, ती संपूर्ण आठवडाभर एक्झामसाठी तयारी करत किंवा अभ्यास करत आलेली आहे. आता याचा निगेटिव्ह, याचा जर प्रश्न, याचा निगेटिव्ह होणार नाही. मग याचा जर प्रश्न तयार करायचा असला तर किती सोपी आहे. हॅज इथं ठेवा, हा जो शी आहे हा इथं ठेवा, बाकीचं वाक्य जसं तसं. बघा आपण काय केलं, तो हॅज सुरुवातीला ठेवला आणि तो शी तिकडे ठेवला. बाकी बीन दिसतो, स्टडिंग दिसते, फॉर दिसते, एक्झाम पण दिसते, वीक सर्व दिसते, शेवटी क्वेश्चन मार्क. एवढं सोपं होतं. सो हॅज शी बीन स्टडिंग फॉर द एक्झाम ऑल वीक. ते संपूर्ण आठवडाभर का एक्झामसाठीच अभ्यास करत आलेली आहे का, असं म्हणतो आपण. याचं निगेटिव्ह होणार नाही. डायरेक्ट आपण काय करणार? याचा डब्ल्यूएच करणार आहे. आणि डब्ल्यूएच वर्ड करण्यासाठी तुम्हाला ट्रिक माहित आहे, या सेंटेन्सला कॉपी करायचं आणि इथं फक्त आणि फक्त पेस्ट करायचं, संपलं. बाकी काही करण्याची गरज नाही आणि सुरुवातीला फक्त वाय लावायचा. बघू शकता, व्हाय हॅज शी बीन स्टडिंग फॉर द एक्झाम ऑल वीक. ती का बरं संपूर्ण आठवडाभर अभ्यास करत आलेली आहे फक्त एक्झामसाठी? का बरं बोलतो ना आपण असं, या पद्धतीनं. म्हणजे लक्षात आलं असेल, याच्यात फक्त 3च वाक्य होतील, तिघांचं निगेटिव्ह करणार नाही आपण. आणि जरी करायचं असेल तर कसं करतो हे सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. की जरी निगेटिव्ह करायचं जबरदस्तीने सर सांगितलं त्यांनी, तर हॅड आणि बीनच्या मधात, आणि हॅड आणि बीनच्या मधात म्हणजे इथं मी रेस जिथं ओढत आहे, हॅड आणि बीनच्या मधात म्हणजे इथं जिथं मी रेस ओढत आहे, इथं तुम्ही नॉट वापरू शकता. जर जबरदस्तीने ऑप्शन नाही आहे वापरावंच लागते तर इथं, अदरवाईज नाही. चला याचा फॉर्म्युला बघा. अगोदर सुरुवातीला सब्जेक्ट घ्या, घेतला, नंतर हॅव किंवा हॅज नाही, याच्यामध्ये फॉर्म्युला चुकलेला आहे, बिकॉज टेन्सचं नाव आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. फॉर्म्युला काय बनणार? इथं थोडंसं मी वाईप करतो, इथं येणार हॅड, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट, आणि याचं एंडिंग होते तर आलेलो असे, तर आलेलो होतो, होता, होती, होते, होतो, असा याचा शेवट होणार. बघा आता मला म्हणायचं आहे याच्यामध्ये की सब्जेक्ट घेतला, नंतर आम्ही हॅड पण घेतला, नंतर आम्ही बीन पण घेतला, नंतर आम्ही बिफोर पण घेतला, आणि नंतर आम्ही इन द हाऊस हा ऑब्जेक्ट सुद्धा घेतला. बाकीचा कॉम्प्लिमेंटरी आणि एक्स्ट्रा वाक्य आहे ते सोडून द्या. मराठी कसं होणार? ही हॅड बीन लिव्हिंग इन दॅट हाऊस फॉर 10 years. गेल्या 10 वर्षापासून तो त्या घरातला राहत आलेला होता. बिफोर ही मूव आउट, म्हणजे तो तिथून जाण्याऐवजी, जाण्या अगोदर त्या घरात राहत होता ना, त्याच्या अगोदर तो त्या घरामध्ये गेल्या 10 वर्षापासून राहत आलेला होता. म्हणजे या घरामध्ये तो त्या घरामध्ये किती वर्ष झालं राहत होता? 10 वर्ष. मग मूव्ह केला तिथून, मग तिथून निघून गेला तो, पण ते निघून जाण्या अगोदर पूर्ण 10 वर्ष त्याला झाले होते, असा याचा अर्थ होता.
निगेटिव्ह तर बनणार नाही. आणि प्रश्नार्थ कसं बनतात ते तर सिम्प्लिसिटी 100% माहित आहे. हॅड इथं ठेवा, ही इथं ठेवा, काहीच करायची गरज नाही. बघा हॅड ही फक्त शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसेल. तेच वाक्यावरचं याच्यामध्ये पण काय केलं, हे कॉपी आणि तू पेस्ट केलं. फक्त सुरुवातीला काय ठेवला, वाय ठेवला, बाकी काहीच नाही. एवढं सोपं आहे. मराठी बघायचं. हॅड ही बीन लिव्हिंग इन दॅट हाऊस फॉर 10 years बिफोर ही मूव आउट. तो त्या घरामधून जाण्या अगोदर, निघण्या अगोदर किंवा दुसऱ्या ठिकाणी जाण्या अगोदर तो त्या घरामध्ये का गेल्या 10 वर्षापासून राहत आलेला होता का, प्रश्न केला. आणि याचं काय होणार, वाय हॅड बीन लिव्हिंग इन दॅट हाऊस फॉर 10 years बिफोर ही मूव आउट. म्हणजे तो त्या घरामधून दुसरीकडे जाण्याऐवजी जाण्या अगोदर त्या घरामध्ये का बरं गेल्या 10 वर्षापासून राहत आलेला होता, का बरं, म्हणजे व्हायनी प्रश्न विचारला या पद्धतीनं. आता याच्यामधलं शेवटचं वाक्य ज्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सर्वात शेवटचं, सर्वात महत्वाचं, सर्वात जास्त एरर करणारं आणि सर्वात लॉंगेस्ट फॉर्म्युल्यामधलं सेंटेन्स म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. आणि याचा जो एंड होतो मराठीमध्ये तो असा होतो, त आलेलो असेल, हा त्याचा शेवट होतो. मी तुम्हाला एका वाक्याचे हे जे काही 60-70 वाक्य सर्व करून दाखवतो हे झाल्यानंतर, आणि अशी प्रॅक्टिस तुम्हाला सुद्धा करायची आहे नंतर. ओके, बघू. फॉर्म्युला काय म्हणतो, सब्जेक्ट घ्या, घेतला. विल किंवा शाल घ्या, दोघांपैकी घेतला. नंतर हॅव घ्या, तो पण घेतला. नंतर बीन घ्या, तो पण घेतला. नंतर वी फोर घ्या, तो सुद्धा घेतला आपण. त्याच्यात ऑब्जेक्ट घ्या, हे सर्व ऑब्जेक्ट्स आहे. शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours बाय द टाइम यू अराईव्ह. म्हणजे तुम्ही यायच्या अगोदर, म्हणजे तुम्ही पोहोचले ना, तुम्ही जेव्हा पोहोचले तोपर्यंत. ओके, शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours. तिने 3 तासाचा अभ्यास, ती 3 तास अभ्यास करत आलेली असेल भविष्यामध्ये. तुम्ही पोहोचण्याच्या पर्यंत, तुम्ही पोहोचेपर्यंत तिने 3 घंटे अभ्यास करून ठेवलेला असेल, ती करत आलेली असेल, अशीची मराठी होते. आता तुम्हाला माहित आहे बाकी किती सिंपल आहे. तर किती सिंपल आहे, फक्त विल हेल्पिंग वर्ब उचला, इथं ठेवा. शी उचला, इथं ठेवा, आणि ऍट द एंड क्वेश्चन मार्क द्या. बघू शकता काय केलं, विल इथं घेतला, हा इथं. शी इथं घेतला, हा इथं. बाकी सर्व तेच आहे. आणि ऍट द एंड काय दिला, फक्त क्वेश्चन मार्क दिला. आणि जर मराठी इंग्लिश कसं होते बघा, विल शी हॅव बीन, काही विद्यार्थ्यांना सर शीला हॅव कसा लागला, शीला हॅव नाही लागला, तो विल हॅव शाल हॅव आहे ना, फॉर्म्युलाचा आहे. विल शी हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours बाय द टाइम यू अराईव्ह. तुम्ही येईपर्यंत ती गेले 3 तास अभ्यास करत आलेली असेल का भविष्यामध्ये, असाच अर्थ होतो. आणि शेवटचं तर माहिती आहे तुम्हाला, हे कॉपी आणि हे तर पेस्ट. आणि सुरुवातीला काय लावला, फक्त वाय. व्हाय विल शी हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours बाय द टाइम यू अराईव्ह. का बरं तुम्ही येईपर्यंत ती गेल्या 3 तासासाठी अभ्यास करत आलेली असेल भविष्यामध्ये, संपलं. तर अशा पद्धतीने मी सांगतो तुम्हाला, तुम्ही एका वाक्याचे 63 करू शकता. मी आणखी 63 मधून किती कमी केले, 9 वाक्य. या 9 वाक्याचं का बरं होत नाही, बिकॉज तुम्हाला माहित आहे 1 सेंटेन्स 2 सेंटेन्स 3 सेंटेन्स. 1 सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, परत पुढे बघा, 1 सेंटेन्स 2 सेंटेन्स 3 सेंटेन्स आणि 1 सेंटेन्स 2 सेंटेन्स 3 सेंटेन्स. हे 9 वाक्य असे आहेत की ज्याचं निगेटिव्ह होत नाही. म्हणून एका वाक्याचे 72 व्हायला पाहिजे, पण 72 होत नाहीत. या 9चं होणार नाही, म्हणून एका वाक्याचे किती होतील, 63 होतील. आणि ते तुम्हाला आले पाहिजे. ते येण्यासाठी आपण एक काम करूया. ते येण्यासाठी आपण एक पेज घेऊया आणि मी तुम्हाला अगदी सिंपल वाक्य घेऊन दाखवतो, अगदी सिंपल, की जेणेकरून आपला टाइम लागणार नाही. सर्व विद्यार्थ्यांनी बघायचं आता मी कशा पद्धतीने एका वाक्याचे 63 वाक्य करून दाखवतो, 72 वाक्य करून दाखवतो. हे तुमच्या लक्षात येणार आहे. आता बघा मी काय करत आहे. आता मी एक सिंपल वाक्य घेतो जेणेकरून त्याच्यात ऑब्जेक्ट नसेल आणि अगदी सोप्या पद्धतीने होईल असं वाक्य घेतो. बघा मी वाक्य घेत आहे, यू गो. बघा किती सिंपल घेतो, यू गो, यू डोंट गो. मी अगदी त्याला निगेटिव्ह करत आहे, यू गो, यू डोंट गो. डोंट म्हणजे डू नॉट, मी शॉर्टकट मध्ये लिहित आहे. यू गो, यू डोंट गो, डू यू गो. काय म्हणतो नंतर, डू यू गो, डोंट यू गो, डोंट यू गो. व्हाय डू यू गो, व्हाय डू यू गो. तुम्ही फक्त बघा, प्रॅक्टिस करा की मी जे लिहितो ते करेक्ट आहे का, तुमच्या माइंडमध्ये पण तेच वाक्य येते का. फक्त माझ्यासोबत प्रॅक्टिस करा, समजून घ्या की बरोबर लिहित आहे का मी. तुम्ही पण हेच सांगत होते का, मग जर तुम्ही पण हेच सांगत माझ्या सोबत मग तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले. आणि तुम्हाला मी एक वाक्य देतो, ते होमवर्क मला पाठवा तुम्ही. चला नंतर काय येणार, व्हाय डोंट यू गो. झालं, संपलं. ओके, पहिलं. नंतर होणार यू वेंट. नेक्स्ट यू डिडंट गो,
डिड यू गो, डिड यू गो, डिडंट यू गो, डिडंट यू गो, व्हाय डिड यू गो, व्हाय डिड यू गो, त्याच्यानंतर येणार व्हाय डिडंट यू गो, व्हाय डिडंट यू गो. झालं, संपलं. हा झाला तुमचा कुठला, हा झाला प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, हा झाला तुमचा सिंपल पास्ट. नंतर इथे सिंपल फ्युचर, तो पण लिहून दाखवतो लगेच. यू विल गो, नंतर येणार यू वोंट गो, मी निगेटिव्ह डायरेक्ट करत आहे. ओके, विल यू गो, विल यू गो, वोंट यू गो, वोंट यू गो, व्हाय विल यू गो, व्हाय विल, व्हाय मी फटाफट लिहित आहे, समजून घ्या फक्त. व्हाय विल यू गो आणि व्हाय वोंट यू गो. झालं, संपलं. व्हाय वोंट यू गो. आता त्याचं मराठी बघा. मराठी मी शेवटी सांगतो, नाही तर तुम्हाला होऊ द्या पहिले इंग्लिश, मी नंतर मराठी सांगतो. नंतर असणार की यू आर गोईंग, त्याच्यानंतर यू आर नॉट गोईंग म्हणजे यू आरंट गोईंग, यू आरंट गोईंग, आर यू गोईंग, आर यू गोईंग, आरंट यू गोईंग, aren't you going, why are you going, why are you going, आणि why aren't you going, why aren't you going. चला, याच्यानंतरचं वाक्य घेऊया आपण. याचं पण मराठी सांगून देतो. तुम्ही जाता, तुम्ही जात नाही, तुम्ही जाता का, तुम्ही जात नाही का, तुम्ही का बरं जाता, तुम्ही का बरं जात नाही, तुम्ही गेले, तुम्ही गेले नाही, तुम्ही गेले का, तुम्ही गेले नाही का, तुम्ही का बरं गेले, तुम्ही का बरं गेले नाही. पुढे बघा, तुम्ही जाणार, तुम्ही जाणार नाही, तुम्ही जाणार का, तुम्ही जाणार नाही का, तुम्ही का बरं जाणार, तुम्ही का बरं जाणार नाही, तुम्ही जात आहात, तुम्ही जात नाही आहात, तुम्ही जात आहात का, तुम्ही जात नाही आहे का, तुम्ही का बरं जात आहात, तुम्ही का बरं जात नाही आहात, इथपर्यंत. पुढे बघा, म्हणजे एका वाक्याचे जेव्हा तुम्ही 72 वाक्य करू शकता, तर तुमच्या हातामध्ये, तुम्ही मुठ्ठीमध्ये बेसिक इंग्लिशचे सर्व सेंटेन्सेस आहेत. नंतर काय करतो आपण, यू वर गोईंग, तुम्ही जात होते, मी मराठी बाय हँड सांगतो, तुम्ही जात होते. यू वर नॉट गोईंग म्हणजे यू वरंट गोईंग, तुम्ही जात नव्हते. तुम्ही जात होते का, वर यू गोईंग, वर यू गोईंग मीन्स तुम्ही जात होते का, तुम्ही जात नव्हते का, वरंट यू गोईंग, वरंट यू गोईंग म्हणजे तुम्ही जात नव्हते का. तुम्ही का बरं जात होते, व्हाय वर यू गोईंग, तुम्ही का बरं जात होते. आणि तुम्ही का बरं जात नव्हते, व्हाय वरंट यू गोईंग, व्हाय वरंट यू गोईंग म्हणजे तुम्ही का बरं जात नव्हते. आणि नंतर असणार बघा फ्युचरवाला, याच्यामधलं कंटिन्यूचा फ्युचरवाला असं होणार की यू विल बी गोईंग, तुम्ही जात असाल. यू वोंट बी गोईंग, यू वोंट बी गोईंग तुम्ही जात नसाल. तुम्ही जात असाल का, विल यू बी गोईंग, विल यू बी गोईंग तुम्ही जात असाल का. तुम्ही जात नसाल का, वोंट यू बी गोईंग, वोंट यू बी गोईंग. नंतर असणार तुम्ही का बरं जात असाल, व्हाय 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 विल यू बी, विल आहे हा समजून घ्या, अक्षर मी फटाफट लिहित आहे. व्हाय विल यू बी गोईंग तुम्ही का बरं जात असाल. आणि तुम्ही का बरं जात नसाल, व्हाय वोंट यू बी गोईंग, वोंट यू बी गोईंग. संपलं. मी बाय हँड तुम्हाला मराठी पण सांगत आलो. ओके, या पद्धतीनं म्हणजे ऑलमोस्ट आपण 1 2 3 4 5 6 50% 60% टेन्सेस एंड केले डायरेक्टली. एका वाक्याचे 12 कसे करायचे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी बघा, तुम्हाला हेच करायचं प्रॅक्टिस. हे जर तुमचं झालं तर तुमचं बेसिक क्लिअर आहे. परत बघा, आता परफेक्ट आहे. यू हॅव गॉन, यू हॅव गॉन तुम्ही गेलेले आहात. यू हॅवंट गॉन तुम्ही गेलेले नाही आहात. यू हॅवंट गॉन तुम्ही गेलेले आहात का, हॅव यू गॉन तुम्ही गेलेले नाही आहात का, हॅवंट यू गॉन. तुम्ही का बरं गेलेले आहात, व्हाय हॅव यू गॉन. तुम्ही का बरं गेलेले नाही आहात, व्हाय हॅवंट यू गॉन. ओके, हा झाला आपला प्रेझेंट परफेक्ट. पास्ट परफेक्ट बघा आता. यू हॅड गॉन तुम्ही गेलेले होते. यू हॅडंट गॉन तुम्ही गेलेले नव्हते.
तुम्ही गेलेले होते का? हॅड यू गॉन? तुम्ही गेलेले नव्हते का? हॅडंट यू गॉन? तुम्ही का बरं गेलेले होते? व्हाय हॅड यू गॉन? तुम्ही का बरं गेलेले नव्हते? व्हाय हॅडंट यू गॉन? याच्यामुळे तुमचं ऑल स्ट्रक्चर क्लिअर होणार आहे. चालेल. सो प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, नाव फ्युचर परफेक्ट. बघा फ्युचर परफेक्ट कसा होणार? यू विल हॅव गॉन. तुम्ही गेलेले असाल. यू वोंट हॅव गॉन. तुम्ही गेलेले नसाल. विल यू हॅव गॉन. तुम्ही गेलेले असाल का? वोंट यू हॅव गॉन. तुम्ही गेलेले नसाल का? तुम्ही का बरं गेलेले असाल मीन्स व्हाय हॅव यू व्हाय विल यू हॅव गॉन. तुम्ही का बरं गेलेले असाल. तुम्ही का बरं गेलेले नसाल. व्हाय वोंट यू हॅव गॉन. म्हणजे तुम्ही का बरं गेलेले नसाल. नंतर आता आपण समजलं की परफेक्ट एंड केला. आता आपल्याला बघायचं आहे की जो परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. मग तो कुठला आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. कसं होणार? यू हॅव बीन गोईंग. आता याचं तुम्ही निगेटिव्ह करू शकत नाही. याचं निगेटिव्ह होणारच नाही ना. आपण सांगितलं डायरेक्ट प्रश्न बनवा. मग तुम्ही जात आलेले आहात. हॅव यू बीन गोईंग. हॅव यू बीन गोईंग. तुम्ही जात आलेले आहात का? आणि शेवटचं होणार डब्ल्यूएच वाला की व्हाय हॅव यू बीन गोईंग. तुम्ही का बरं जात आलेले आहात किंवा जात आहात या पद्धतीनं. हा इथं आय आहे समजून घ्या. हा झाला तुमचा कुठला? हा झाला तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पण सांगतो तुम्हाला कसा बनणार तो. बघा आता यू हॅड बीन गोईंग. तुम्ही जात आलेले होते किंवा तुम्ही जात होते. फुल स्टॉप लागेल. नंतर आता डायरेक्ट प्रश्न तयार होणार. प्रश्न कसा होणार? हॅड यू बीन गोईंग. तुम्ही जात आलेले होते का? तुम्ही का बरं जात आलेले होते? व्हाय हॅड यू बीन गोईंग. तुम्ही का बरं जात आलेले होते. संपलं. आता शेवटचं आलं ते आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कसं होणार बघा. त्याचे पण 3च होतील. 3 कसे होतील? यू विल हॅव बीन गोईंग. हे झालं पहिलं वाक्य. तेच तुम्ही जात आलेले असाल. आता मला डायरेक्ट प्रश्न बनवायचा आहे कारण याचं निगेटिव्ह होत नाही. ते शेवटचे आहे त्याचं निगेटिव्ह होत नाही. मग काय करतो आपण? डायरेक्ट विल सुरुवातीला घेतो. विल यू हॅव बीन गोईंग. याचा अर्थ होतो तुम्ही जात आलेले असाल का किंवा तुम्ही जात असाल का फ्युचरमध्ये. आणि शेवटचा लागतो व्हाय. बाकी कॉपी पेस्ट. विल यू हॅव बीन गोईंग. आणि शेवटीला काय लागणार? ओनली क्वेश्चन मार्क. संपलं. तुम्ही का बरं जात आलेले असाल. असे मी तुम्हाला एका वाक्याचे 63 वाक्य स्वतः करून दाखवले. तुम्हाला होमवर्क आहे. तुम्ही मला करून दाखवा. एक वाक्य घ्या. वाक्य अगदी सोपं देतो आणि या वाक्याचे तुम्ही मला काय करा? या एका सेंटेन्सचे मला 63 वाक्य माझ्या नंबरला पाठवा. वाक्य आहे तुमचं ही अगदी सोपं देतो. ही ड्रिंक्स वॉटर. या वाक्याचं काय करा? मला तुम्ही एका वाक्याचे पूर्णतः 63 सेंटेन्सेस करून दाखवा. ओके. 63 वाक्य. याचे तुम्हाला मला 63 टोटल काय करायचे आहेत? सेंटेन्सेस करून पाठवायचे आहेत माझ्या नंबरला. ओके. सेंटेन्स आपल्या समोर आहे. 63 सेंटेन्सेस हे तुम्हाला करायचं आहे. सो आय होप तुम्ही सर्वजण हे कराल आणि याच्यामध्ये आपल्याला मास्टर बनायचं आहे. ओके. जर तुम्ही मला एका आणि कुठल्या नंबरला पाठवायचे? माझ्या या नंबरला पाठवायचे 9098138483. मी एकच सांगेल तुम्हाला की तुम्ही अजूनपर्यंत माझा नंबर सेव्ह केला नसेल किंवा तुमचाही नाव आणि सिटी मला माझ्या नंबरला पाठवलेलं नसेल तर नक्कीच पाठवून घ्या. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो आणि तुम्हाला काही इश्यू आले तर तुम्ही डायरेक्टली माझ्या या नंबरला मला पर्सनली पाठवू शकता. चालेल. मग आता याच्या नंतरचे जे लेक्चर चालणार आहेत आपले हे चालणार आहेत ऍक्च्युअल 100 रूलचे लेक्चर. सर्व विद्यार्थ्यांनी रेडी राहा. आता स्पर्धा परीक्षासाठी आपण सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत फक्त आणि फक्त बेसिक होतं. इथं तुमचं बेसिक संपलेलं आहे आणि तुमची टेस्ट पण असेल. त्याच्यानुसार तुम्हाला समजतं की तुमचं बेसिक खरोखर क्लिअर झालं किंवा नाही झालं. मी एकच रिक्वेस्ट करेल हे लेक्चर जर थोडासा जरी इश्यू वाटला तुम्हाला वाटतं सर मला 90% समजलं 10% समजलं नाही मग मी 11 लेक्चर बघू का? मी म्हणणार नका बघू.
पहिले ते 100% समजून घ्या. बेसिक 100% समजून घ्या. 1% जरी प्रॉब्लेम असला तो 1% तुम्हाला 10%च्या बरोबर राहणार, 10 मार्क गमावणार. म्हणून रिस्क घेऊ नका. तुम्ही म्हणाल की सर मला 100%पैकी 100% समजलं तरच 11व्या लेक्चर पासून पुढे जायचं आहे, अदरवाईज हे लेक्चर परत परत बघायचे आहेत. एवढं तुम्ही मला प्रॉमिस करा की यस सर, हे तुम्ही जेवढी 10 लेक्चर शिकवले हे आम्ही 100%पैकी 100% समजून घेतो आणि आम्हाला वाटते की आम्हाला 100% समजलं खरोखर तरच 11व्या लेक्चर पासून पुढे जातो. मग मी सांगतो खरोखर गायत्री अकॅडमीमध्ये जेवढे विद्यार्थी रिझल्ट नाही आला मी नाव बदलून टाकेल, मी तुम्हाला फीस रिटर्न करून टाकेल, तुम्ही जे म्हणसाल ते करेल. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, जिथं जिथे इश्यू आले माझ्यासोबत शेअर करायचे आहेत आणि लेक्चर कुठे स्किप करायचं नाही. जेवढं बघता येईल तेवढं बघा आणि माझ्या नंबरला शेअर करा जे काही इश्यूज असतील. चालेल, मग रेडी राहा सर्वांनी. आता आपण नवीन लेक्चरची नवीन एकदा सेशनची सुरुवात करणार आहोत 11व्या लेक्चर पासून. ती असेल एक्झाम लेवल, प्रश्न उत्तरे रूल, बाकी काही नाही. आणि तिथं असेल आपले ऑल PYQ जिथं तुमच्याकडून मी सॉल्व्ह करून घेणार आहे. चालेल, सो ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. सर्वांनी लेक्चर 2-2 वेळा बघा. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही 10 लेक्चर प्रॉपर बघितले. हे 10 लेक्चर खरोखर तुमच्या लाईफमध्ये लाईफ चेंजिंग वाले असतील. आता तुम्ही कुठलंही पुस्तक, तुम्ही कुठलीही कोचिंग, तुम्ही कुठलेही रूल्स तुम्ही काही समजून घेऊ शकता, कारण तगडे मी तुम्हाला 10 रूल्स प्रॉपर सांगितले. आता राहिलेले जे 30 लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये 100 रूल्स, वोकॅब्युलरी, पॅसेजेस, क्लोज टेस्ट, पॅराजंबल सर्व काही मी सॉल्व्ह करून घेणार. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुमची 100% गॅरंटी माझ्याकडे आहे. फक्त लेक्चर रेग्युलर करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. टेक केअर.